समोर सगळे विद्यार्थी बसलेत. तुम्ही अजूनही सांगाल त्यांना की राजकारणात या, कारण हे असं ऐकल्यानंतर मला वाटत नाही की कोणी राजकारणात यायला तयार. त्यांचा पक्ष सत्य नाही, हे पराभूत झाले म्हणून असं बोलतात नकारात्मक. असं नाही, इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे. शेवट असं आहे की इतिहास जो लिहिला जाईल तो तर खरा लिहिला जाणार आहे. काहींना तर विधान परिषदेचे सदस्यत्व एवढ्या करता दिलं का त्यांनी शिव्या द्याव्या एवढ्या करता दिलेले आहेत. खूप वादविवाद व्हायचे, परंतु परत लॉबीच्या आलाय म्हणून खरं आहे की त्या आयडिओलॉजीची बॉन्डिंग जे पाहिजे, दुर्दैवानं ते कमी पडलं. याला कारण सुद्धा तसे आम्ही आहोत. आम्ही कसे, आम्ही सत्तेवर होतो. सगळं वातावरण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीसाठी पोषक वाटत होतं. त्याच वेळेस नेमका काँग्रेसचा परफॉर्मन्स एवढा कमी कसा काय? लोकांना बरोबर घेण्याच्या बाबतीतला असेल, लोकांना तो विषय समजून सांगण्याचा असेल, तत्वज्ञान असेल, विचार असतील, हे समजून सांगून त्या बरोबर घेतलं पाहिजे. त्यात आम्ही कमी पडलो आणि त्याचे फळ आम्ही भोगतोय. Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. एकोणीसशे 85 साली मी लोकसभा निवडणुकांबद्दल आधी सांगणार होतो. त्यावेळेस काँग्रेस पक्षाची लाट आली होती, तुम्हाला आठवत असेल, कारण त्याच वेळेस तुमची महाराष्ट्र विधानसभेमध्ये एंट्री झाली आणि अटल बिहारी वाजपेयींसारखे नेते सुद्धा निवडणूक हरले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींची मुंबईत एक सभा झाली होती आणि त्या सभेला तुडुंब गर्दी भरलेली होती. सभेच्या भाषणाला सुरुवात करताना वाजपेयी असं म्हणाले की हारा हुआ वाजपेयी देखणे आया हुआ है, आणि लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. मला आज तुमच्याबद्दल खरं तर ते म्हणायचं नाही आहे, पण बाळासाहेब 40 वर्ष 1985 पासून 2024 पर्यंत विधानसभेमध्ये राहिल्यानंतर अनपेक्षित पराभव. कल्पना तरी होती तुम्हाला सुद्धा वाजपेयींसारखं म्हणावंसं वाटलं जेव्हा तुम्ही मतदारसंघात गेलात संगमनेरला की हारे हुए बाळासाहेब देखणे केले, तुम्ही सगळे आलेलात? नाही, खरं आहे की 1985ला सर्वात कमी वयाचा म्हणून मी विधानसभेमध्ये आलो आणि नंतर 8 निवडणुका मी खूप चांगल्या मतानं जिंकत गेलेलो आहे. एक कनेक्ट सुद्धा प्रत्येक मतदाराशी, त्यांच्या कुटुंबाशी ठेवण्याची सिस्टीम्स आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं निर्माण केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी महाराष्ट्र फिरत होतो आणि मला तर बिलकुल शंका नव्हती की आपल्या बाबतीत असं काही घडू शकतं. परंतु घडलं ही तर वस्तुस्थिती आणि ती स्वीकारली पाहिजे. आता कारण हे तो भाग वेगळा आहे, निर्णय तो झालेला आहे. परंतु कसं असतं याच्यामध्ये एक तर लक्षात घेतलं पाहिजे की इतकी मोठी संधी मिळणं, 40 वर्षाची संधी मिळणं ही काही सोपी गोष्ट नसते. ती आपल्याला जनतेने दिली आहे. पक्षानं म्हणा की मंत्रिमंडळात खूप जवळजवळ 18 वर्ष मी मंत्रिमंडळात राहिलो, प्रांताचा अध्यक्ष राहिलो, दिल्लीच्या राजकारणामध्ये मी राहिलो काँग्रेसच्या. ही संधी सुद्धा खूप मोठी मिळाली. ते मतदारसंघात जसं मंत्री म्हणून सुद्धा जर प्रत्येक काम जर आपण वर्ष पाहिलं माझं, तर लक्षात येईल की जिथं गेलो तिथं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि मतदारसंघात सुद्धा जे काही टार्गेट्स होते कामाचे ते बरेचसे पूर्ण मी केलेले आहेत चांगल्या पद्धतीनं. तर अशा वेळेस फार त्याचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे मधु दंडोतींसारखा सुद्धा कोकण रेल्वे गेल्यानंतर ते गेले. चर्चिल यांचं सरकार आलं नव्हतं दुसरं महायुद्ध जिंकल्यावर सुद्धा. असं होऊ शकतं राजकारणात, स्वीकारलं पाहिजे. पण तरी तुम्ही जेव्हा तुमच्या मतदारसंघामध्ये, मी मगाशी वाजपेयींचा उल्लेख केला त्या पद्धतीने, तुम्ही मतदारसंघात गेलात त्याच्यानंतर जेव्हा लोक तुमच्या समोर आले, कुठेतरी तुम्हाला वाटलं की अरे यांनी आपल्याला मत नाही दिलं, आपण इतके वर्ष त्यांच्या बरोबर आहोत, एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याची एक कुठेतरी एक त्यांना जाब नाही विचारावं असं वाटलं की काय झालं, कशामुळे तुम्ही असं वागलं? नाही, खरं आहे की त्यानंतर मी काही दिवसामध्ये एक सभा बोलवली, संवादाची सभा बोलवली आणि तिचा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम पहा की नंतर ते असं ट्विट केलं गेलं दिल्लीवरून की ही विजयी उमेदवाराची सभा नाही, पराभूत उमेदवाराची सभा आहे. 10,000 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आपण मुद्दाम व्हिडिओ त्याचा पहा. असं आहे की ठीक आहे, त्याचं मला कळतं का हे असं वागले लोक, म्हणजे तर आपण असं आहे की शेवटी फार असं दुःख करून घ्यायचं आणि दोष देत बसण्यापेक्षा कधी म्हणतो हो साहेब तुमचं असं चुकलं, चल सांग मला काय चुकलं माझं, असं करून ते हे केलेलं असतं. काय नेकी करो दर्या मी डाल दो असं काहीतरी आहे ना, त्या पद्धतीनं राहिलं तर काहीच त्रास होत नाही.
मला काँग्रेस पक्ष आणि इतर गोष्टींकडे पण जायचं आहे, पण त्यापूर्वी असं म्हणतात की राजकारणामध्ये सत्तेमधले दिवस झरझर जातात, सत्तेमधले दिवस फार पटापट संपतात, पण विरोधी पक्षामधले दिवस फार हळूहळू जातात, म्हणजे एक दिवस मोठा वाटायला लागतो. तर अशी काही परिस्थिती आहे का? म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात पण काम केलेलं आहे, आता म्हणजे असं काही आहे का की विरोधी पक्षामध्ये जास्त मोठा दिवस वाटतो, म्हणजे 24 तास नाही, जास्त मोठा दिवस वाटतो, वर्ष मोठं वाटतं. माझ्यासाठी तसं वाटण्याचं काही कारण नाही. एक तर गोष्ट आहे की मतदारसंघ म्हणून आहे, तालुका म्हणून आहे, संस्था माझ्या सहकारातल्या चांगल्या आहेत, खूप चांगल्या पद्धतीने राज्याचं देशाच्या राजकारणात मला सहभागी करून घेत आहेत. तुम्ही आता CWCचे मेंबर आहात, काँग्रेस वर्किंग वर्किंग मेंबर कमिटीचे. सुद्धा मी आहे. आणि मी असा वेगळा विचार केला की ही संधी आपल्याला कशी वापरता येईल. मी व्यक्तिगत माझ्या व्यक्तिमत्वावर लक्ष द्या. असं आहे की ज्यावेळेस आपण काही पूर्णत्वाकडे जातो आणि नंतर काही पुढं काय असा प्रश्न होतो, त्यावेळेस जे पूर्ण केलंय आपण त्याची गुणवत्ता वाढवणं ही एक मोठी संधी असते. मला वाटतं की सगळ्याच बाबतीतली, म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वासह आमचं कौटुंबिक काही गोष्टी असतील त्या कशा चांगल्या करता येतील, तालुक्याचं कामात काय करता येईल, पक्ष म्हणून आणखी काय चांगलं करता येईल, याच्यावर सुद्धा काम करत राहिलं तर दिवस अपुरा आहे असं माझं मत आहे. दिवस मोठा होत नाही, दिवस अपुरा पडतो, इतकं काम आहे. नाही, आणि विरोधी पक्षामध्ये काम करण्यासाठी लोक हवे आहेत खरं तर, कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय की विरोधी पक्षातल्या नेत्यांचा पेशन्स संपत चाललाय विरोधी पक्षात काम करायचा, आणि कुठली संधी मिळते आणि सत्ताधारी पक्षामध्ये उडी मारता येईल का याची एक संधी शोधण्याचा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. याच गोष्टीमुळे काँग्रेस पक्षाची वाताहत होते असं तुम्हाला वाटतं का, की तो जो एक बॉन्ड पक्ष म्हणून आयडियोलॉजी म्हणून मांडायची गरज असते? कारण आता तुम्ही काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर आहात, जी काँग्रेसच्या संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय त्या कमिटीमध्ये होत असतात, आणि त्यांच्या आधार म्हणजे काँग्रेसचं खरं हायकमांड कोण तर CWC आहे, तर तुम्ही आता हायकमांड आहात काँग्रेसचे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की तो एक आयडियोलॉजिकल बॉन्ड जो भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो मिसिंग आहे काँग्रेसमध्ये कुठेतरी, आणि त्याच्यामुळे ही फाटाफूट होते? बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण तो आयडियोलॉजिकल बॉन्ड कुठेतरी मिसिंग आहे, त्याच्यामुळे ही फाटाफूट. नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे मी काँग्रेसमध्ये आहे त्याचं कारण आयडियोलॉजी आहे, हे खरं सांगतो. मी टिकून राहिलो काँग्रेसमध्ये सगळे जात असताना, याला कारण सुद्धा मला असं वाटतं ना, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तशी आहे की जे काही काँग्रेसचे विचार आहे, जे राज्यघटनेशी निगडीत आहे, आणि राज्यघटना जी आहे ती जवळजवळ संतांची परंपरा सांगणारे, वारकरी संप्रदायाचे तत्व आणि राज्यघटना यात फरक नाहीये तत्वामध्ये. त्यामुळं आम्ही ती स्वीकारलेलं आहे आणि ते टिकलं पाहिजे या मताचं आहे. म्हणून खरं आहे की त्या आयडियोलॉजीशी बॉन्डिंग जे पाहिजे, दुर्दैवानं ते कमी पडलं. याला कारण सुद्धा तसे आम्ही आहोत. आम्ही सत्तेवर होतो, परंतु आपली आयडियोलॉजी शेवटच्या थरापर्यंत, तरुण मुलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही काय केलं, नेमकं किती काम केलं असं जर प्रश्न विचारला, जे काम भारतीय जनता पक्षाच्या अनेक केडर करतात, अनेक प्रकारचे त्यांचे संस्था आहेत, नावं आहेत, व्यासपीठं ते करतात. आम्ही मात्र सत्ता आहे, सत्तेचं लोकांची कामं केली असतील, विकासाचं काम केलं असेल, पण आयडियोलॉजीवर जितकं चांगलं काम आमच्याकडून होणं आवश्यक होतं, तरुण मंडळीला, युवकांना बरोबर घेण्याच्या बाबतीतलं असेल, लोकांना तो विषय समजून सांगण्याचा असेल, तत्वज्ञान असेल, विचार असतील, हे समजून सांगून त्याबरोबर घेतलं पाहिजे, त्यात आम्ही कमी पडलो आणि त्याचे फळ आम्ही भोगतोय. तुम्ही याचा उल्लेख केलात म्हणून मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण तुमचं फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे. तुम्ही फक्त राजकीय नेते नाही आहात, तर तुमचं एक मोठं कोऑपरेटिव्हचं, म्हणजे ज्याला सहकारितेचं एक मोठं जाळ आहे तुमच्या मतदारसंघामध्ये, आणि त्याच माध्यमातून काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये आपली पाळंमुळं रुजवलेली होती. आता मला गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये एक पॅरलल ड्रॉ करायचा आहे कुठेतरी, म्हणजे एक समांतर हे शोधायचं आहे. गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेसचा कणा हा सहकारिता चळवळ होती, आणि आज जेव्हा आपण गुजरातमध्ये जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मोठ्या प्रमाणामध्ये त्याच सहकारिता चळवळीमध्ये असलेले काँग्रेसचे नेते आज भारतीय जनता पार्टी बरोबर आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण त्या सहकारितेची काय म्हणतात नाड्या ती सत्तेच्या हातात असतात. कुठेतरी त्या सहकारितेच्या बाबतीत माध्यमातून संस्था निर्माण करण्याच्या भानगडीमध्ये आयडियोलॉजिकली काँग्रेसच्या नेत्यांचं दुर्लक्ष झालं का? जी सहकारिता चळवळ एकेकाळी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचवत होती, त्याच सहकारिता चळवळीमुळे तुम्ही आज सत्तेपासून दूर चाललात असं तुम्हाला वाटतं का? नाही, हेही खरं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचं फार मोठं काम हे आहे
की त्यांनी कृषी औद्योगिकरण हा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये त्यावेळच्या अनेक तरुणांना संधी दिली. कारखानदारी असेल, दूध संघ असेल, हे सगळं उभं करण्याचं एक पूर्ण चांगलं विचार त्यांनी मांडला. तो पुढच्या नेत्यांनी वसंतराव नाईक साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, पवार साहेब, या सगळ्यांनी पुढे नेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं एक गोष्ट घडली की 1965 साली जी परिस्थिती आपली होती राज्याची म्हणून म्हणतो किंवा देशात वेगळं, तर 90 साली तुमच्याकडं अन्नधान्य तुम्ही स्वयंपूर्ण, दुधाचा महापूर, हे 25 वर्षांमध्ये क्रांती झाली. आणि याच्यात काँग्रेसचा जे कार्यकर्ते होते त्यांना ती संधी मिळाली. त्यांनी संस्था उभ्या केल्या, त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या. शेतकऱ्यांनी खूप काम केलं, त्यांना विद्यापीठांसारख्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सगळं आपण बदलून गेलो, हे खरंय. तर संस्था उभ्या केल्या, त्याच्यावर काय झालं, संस्था आहे, दूध संघ आहे, आमचा साखर कारखाना असतो, बँकिंग असतं, इतरही संस्था असतात. याला जर त्रास द्यायचं ठरवलं सरकारनं, बिलकुल अवघड नसतं. तुम्ही किती फार निष्पाप असाल, तुम्ही काळजीपूर्वक चालवता. फक्त मंत्र्यांनी अशी पण खरोखरच ते निष्पाप असतात का? हा? माझा प्रश्न हा पण आहे की खरोखरच ते निष्पाप असतात का? नाही, प्रामाणिकपणे चालवलेलं आहे असं आपण हे करू. तरी मंत्र्यांनी एक शेरा मारला का चौकशी करून अहवाल द्यावा, तक्रार. तो 20 लोकांची टीम येऊन बसणार तिथे, बसतच आहे. आता एखादी त्याच्यात अनियमितता आली तरी तेवढीशी पुरेशी असती का? तुमचं गेले, तुमची डायरेक्टर बॉडी जाते किंवा काही त्रास होईल. अनेक गोष्टी सरकार म्हणून करता येत असतात. आणि यांचं सगळ्या बऱ्याचशा बरोबर आहे हे आपलं म्हणणं की नेते होते, सहकारावर ते नेते झाले, वरपर्यंत पुढे गेले, त्यांनी खालचे त्यांचे विभाग चांगले सांभाळले. परंतु ह्या संस्था आहेत, यांना जो सरकारकडून मदत पाहिजे ती बंद झाली. खरं सांगतो की काँग्रेस हा पक्ष असा होता की कोणाचंही संस्था असो त्याला मदत करण्याची पद्धत काँग्रेस पक्षाची असो. संस्कृतीमध्ये होती. कुठल्याही पक्षाची असो. हो, कोणाचीही असली तरी. पण तरी ते म्हणायचं ना की काँग्रेस शिवाय आहेत कोणाच्या संस्था, म्हणजे नंतर एनसीपी, पण बाकी कोणाच्या संस्था होत्या महाराष्ट्रामध्ये? नाही, काढत असेल कुणी तर नाही कधी म्हटलेलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि असं आहे की याच्यानंतर मात्र आताचा जो काळ आहे तो किती मोठा बदल आहे. याच्यात प्रत्येक गोष्ट केली जाते राजकारणाकरता केली जाते, लोकांना विठीला धरलं जातं, त्याच्यातून पक्षात ओढण्याचा प्रयत्न होता. तुमचं एमएससी बँकेकडून कर्ज घ्यायचं एखाद्या कारखान्याकरता, नाही देणार एमएससी बँक, असं जर म्हटलं, कारखाना चालवायचा कसा? प्रश्न लगेच तयार होतो ना, कोणती बँक देणार? तुमची बँकच ती मग आहे. हे एक महत्वाचं कारण आहे का की ज्यावेळेस सत्ता जाते त्यावेळेस काँग्रेसचे नेते पटकन उडी मारतात नाही, सत्तेकडे, त्याचा परिणाम त्या संस्था वाचवण्यासाठी? तुम्ही म्हटलं त्या मुद्द्यावर मी येतोय की तुम्ही म्हटलं या संस्थांनी काँग्रेसच्या नेत्यांना मोठं केलं, परंतु संस्थांमुळेच परत काँग्रेसचे नेते इकडे तिकडे काही गेले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. संस्थेमुळे गेले, काय व्यक्तिगत काही कारण असतील, कोणी सत्तेकरता जातात, कारण आयडियोलॉजीशी फार संबंध नसतो, जिकडे सत्ता तिकडे जाणाऱ्यांची संख्या काही कमी आहे असं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला एका गंभीर मुद्द्याकडे खरं तर यायचं आहे आणि ज्याच्यावरनं सध्या पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. पण त्यापूर्वी मला काँग्रेसच्या आत्ताच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत. कारण काँग्रेस एवढी डेसिमेट होईल असं कधीच वाटलं नव्हतं की एवढी खाली जाईल. जेव्हा काँग्रेसच्या सीट्स 42 झाल्या तेव्हाच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला की अरे, आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस शकलं झालेली असून सुद्धा कधी एवढ्या कमी सीट्स आणल्या नव्हत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र समिती अत्यंत स्ट्रॉंग होती महाराष्ट्रामध्ये, तेव्हाही काँग्रेस कधी एवढी कमी झालेली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीत जेव्हा सगळं वातावरण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीसाठी पोषक वाटत होतं, त्याच वेळेस नेमका काँग्रेसचा परफॉर्मन्स एवढा कमी कसा काय झाला? 2 आकडी नंबर आणि ते पण 20च्या खाली सीट्स. हे कसं काय झालं? तुमचं काय आकलन आहे त्याच्यामध्ये? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की आणि नंतर मला तुमच्या स्पेसिफिक मतदारसंघाबद्दल, पण त्याच्या आधी ह्याच्याबद्दल. लोकसेवेमध्ये आमचा परफॉर्मन्स बेस्ट होता. आम्ही एकत्र होतो महाविकास आघाडी म्हणून, आम्ही कामं करत होतो, सगळं बरोबर आहे ते. आम्ही त्यांनी जागा वाटप याच्यात होतो, परंतु एकंदर जो निकाल आला तो आश्चर्यकारक वाटला. परंतु तो काँग्रेस करताच नाही. तुम्ही जर असं पाहिलं की 149 जागा उभा केल्या भारतीय जनता पक्षानं आणि 132 आल्या. 137 त्यांचा स्ट्राईक रेट काय झाला? 90% पलीकडे. असा कधी होत असतो का? एकेकाळी काँग्रेसचा पण असायचा ना स्ट्राईक रेट 90% पलीकडे. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कधी असं चित्र दिसलेलं नाही. तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये इतका स्ट्राईक रेट हा म्हणजे जर 288 उभ्या केल्या असतात किती आले असते? 256 आले असते त्यांच्या.
कमीत कमी माझा आकडा इकडे तिकडे असू शकतो. पण ते अलायन्स मध्ये नाही लढले नाही होते नाही, ना असं आहे बाळासाहेब. की याचा अर्थ एकटे नव्हते असा लढले. की हे अब नॉर्मल आहे काही, ओके. त्याच्यात अब नॉर्मल आहे आणि ते कोणते फॅक्टर हा अभ्यासाचा विषय आहे, नाकारता येत नाही. पण बाळासाहेब 6 महिने आता उलटून गेलेत ना काँग्रेसकडनं सुद्धा. मी प्रवीण चक्रवर्तींचा पेपर वाचला. प्रवीण चक्रवर्ती जे काँग्रेससाठी लिहितात त्याच्यामध्ये त्यांनी एक गणित मांडलेलं आहे की कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 46 लाख मतदार वाढले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मध्ये, आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक मतदारसंघामध्ये 7 ते 8% जास्त मतदार वाढलेले त्यांना लक्षात आले, आणि त्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की ती मतं सगळी महायुतीकडे गेली आणि त्याच्यामुळे महायुतीचा विजय झाला, असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. पण मला हीच गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, कारण आम्ही 2004, 2009, 2014 आणि 2019 याही निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. कारण 2004 पासून महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये 6 महिन्याचं अंतर आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये साधारणतः 32 ते 35 लाख मतदार वाढलेले आपल्याला बघायला मिळतात. मग याच वेळेस असं का तुम्हाला वाटतंय की ही मतं मध्ये काहीतरी गडबड झाली असावी? वाढले 5 वर्षामध्ये 32-35 लाख वाढणं वेगळं आणि 3-4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये वाढणं वेगळं, एवढा तर फरक आपण केला पाहिजे. परंतु त्यापेक्षा आता मी सांगतो की हे वाढले कसे याचे म्हणजे पुराव्यासह हे आता माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे त्या समितीचे अध्यक्ष आहे, त्यांच्याबरोबर संवाद करा. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना अत्यंत अनैसर्गिक वाढ आहे त्यांच्या ह्याच्यात. अनेक माणसं 15 ठिकाणी तोच व्यक्ती 15 ठिकाणी असं सुद्धा लक्षात आलंय आणि त्यांनी मतदान केलेले दिसत आहेत. हे सगळं सिस्टमॅटिक अनेक फॅक्टर आहे असं मी म्हणलो. हे सगळं एवढा स्ट्राईक रेट येण्यामध्ये जे कारण आहेत आणि काँग्रेस असेल आमच्या मित्रांचा जो पराभव आम्हाला कमी मत मिळाले उमेदवार, याच्यात जे कारण आहेत त्याच्यात हे एक प्रमुख कारण दिसतंय की एकाच हॉस्टेलमध्ये 7,000 विद्यार्थी मतदार दिसले. आदल्या दिवसापर्यंत त्यांना मतदानाचं कार्ड मिळत होतं, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र. अनेक गोष्टी निवडणूक आयोग हाताशी धरून अनेक गोष्टी या केलेल्या आहेत. हे बिलकुल नाकारता येणार नाही. ते सप्रमाण दाखवण्याची तयारी माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब करतायत. आता इकडे मला तुमच्या मतदारसंघाबद्दल याच मुद्द्यावरनं तुमच्याकडे यायचं आहे, कारण बाळासाहेब ज्या पद्धतीने निवडणूक लढवतात त्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. त्यांची पद्धत अत्यंत सिस्टमॅटिक अशा पद्धतीची पद्धत आहे की ज्याच्यामध्ये ज्याला बूथ लेवल एजंट म्हणतात, BLA, की ज्याच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या इलेक्ट्रॉल रोल्सवरती लक्ष ठेवू शकता, मतदार याद्यांवरती. ही सगळी सिस्टीम तुमच्याकडे होती. असं नाही की तुमच्याकडे सिस्टीम नव्हती. अनेक ठिकाणी मी समजू शकतो की पक्षाकडे कॅडर नसेल, त्यांच्याकडे BLAs नसतील आणि त्याच्यामुळे फेरफार कोणी काही केला असेल तर होऊ शकतं. तुमच्याकडे ही सगळी सिस्टीम उपलब्ध होती. तुम्हाला कधी असं लक्षात नाही आलं की आपल्याकडे मतदार नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे, कोणी चुकीचे मतदार घुसलेले आहेत? हे कामच आहे राजकीय पक्षाचं लक्ष ठेवण्याचं त्याच्यामध्ये. नाही नाही, माझं म्हणून मी सांगेल की माझ्याकडे तसं हे प्रकार माझं लक्ष जास्त असल्यामुळे फार संधी त्यांना ती नव्हती माझ्या मतदारसंघामध्ये. माझ्या मतदारसंघामध्ये इतर काही कारणं जी आहेत, आता ती सार्वत्रिकच कारणं आहे, आपण सगळे ती माहिती आहेत. धर्माचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्कच्या सहाय्यानं करणं, युवकांना दिशा बदलून टाकणं त्यांच्या विचाराची, लाडक्या बहिणीचा सुद्धा प्रभाव त्याच्यामध्ये आहे. इथं एवढंच नाही तर पैसा हा विषय सुद्धा फार मोठा झालेला आहे ह्या निवडणुकीमध्ये. आपल्या सगळ्याला सगळं तर ऑफ द रेकॉर्ड तर सगळंच माहिती आहे तुम्हाला सुद्धा. पण एकेकाळी हाच आरोप तर काँग्रेसवरती पण लागायचा ना बाळासाहेब, की पैसे कोणाकडे आहेत? फक्त काँग्रेसकडे आहेत. काँग्रेस हे नाही. आणि माझा मतदारसंघ मी नशिबान असा आहे की 8 वेळा निवडून आलो. मला तो गरज नव्हती ती कसली, खरं सांगतो मी. अत्यंत स्पष्टपणे लोकांना बरोबर घेऊन मी निवडून आलेलो आहे. त्यामुळं हे सगळे कारणामुळं आम्हाला ते स्वीकारावं लागलं. मला ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, आता पुढे जायचंय. विरोधी पक्षातले बाळासाहेब आम्हाला आता कसे बघायला मिळतील? कारण आम्ही बघतो, मला विरोधी पक्षातले नेते म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये 2 घटना घडल्या गेल्या 2 दिवसांमध्ये. मगाशी पण आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करत होतो की एका सत्ताधारी पक्षाचे आमदार एका त्यांच्या घरी ते बसलेत आणि तिकडे पैशाची बॅग आहे असं त्या व्हिडिओमध्ये दिसून आलं. आणि दुसरे सत्ताधारी पक्षाचे आमदार MLA हॉस्टेलमध्ये एका वेटरला मारहाण करतायत असं बघायला मिळालं. आता मी सिनारिओ इमॅजिन करतो की हीच गोष्ट काँग्रेसचं सरकार असतं आणि जर सत्ताधारी आमदाराने केली असती आणि किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षामध्ये असती तर त्यांनी अक्षरशः सत्ताधारी पक्षाचं जिणं हराम करून टाकलं असतं. पण ते काँग्रेस कुठे करताना दिसत नाही.
काँग्रेसने विधानसभेत काय रिॲक्शन दिल्या, मीडियासमोर बोलले असतील त्याच्या पलीकडे, पण ते जे असतं ना रस्त्यावर उतरा, त्याच्याबद्दल रणकंदन माजवा आणि हे करा वगैरे, हा तुमचा मूळ स्वभाव नाही का? तुम्हाला आता तो बदलावा लागेल असं नाही वाटतं? नाही, माझं व्यक्तिगत सोडून देऊ, पक्ष म्हणून किंवा आमचे पुढारी आहेत, कार्यकर्ते तुमच्यासारखेच आहेत. पक्ष आहे. हा, तुम्हीच म्हणजे- पक्ष आहात basically. नाही, मी जेवढं बोलायचं बोलतो, फक्त आता आमचा आवाज शेवटी आपला आवाज आता मोठा होतो, याला हे कारण आहे. हे नसलं तर किती बोललो मी तर कसं जनतेला ऐकू येणार आहे? तुम्ही बरोबर आले तर आमचा आवाज मोठा होईल. तुम्ही बरोबर या, तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेस सगळं करतोय, आंदोलन करतोय, बोलतोय, स्पष्टपणे भूमिका मांडतायत सगळे. आमचं कामच परंतु विरोधी जोपर्यंत पक्षात राहायचं. हा माईक नाही आमच्याजवळ, नाही, आमचं तोपर्यंत कामच जन- विरोधी पक्षात राहायचं. तो मुद्दा नाहीये. माझा मुद्दा असा आहे की का विरोधी पक्ष आपल्याला त्या पद्धतीने नाही, रस्त्यावर करतोय aggressive आमचं. दिसत नाही? सगळं- आणि तुम्हाला असं वाटतं का की आता ती भूमिका बदलली पाहिजे? कारण आता नाही नाही नाही, आमचं प्रत्येक जण, मी तर बोलतोच, पण आमचे सगळे नेते बोलतायत, सगळं करतायत. परंतु शेवटी असं आहे की जोपर्यंत मीडिया हा त्याला उचलत नाही तोपर्यंत विषय पुढे जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक विषय हे आपण पाहतो की गेल्या काळामध्ये मोठे मोठे विषय, परंतु कुठं काही त्याची प्रतिक्रिया सुद्धा दिसली नाही. आपण अशा अनेक विषयांचं नाव मी घेईल, तिथं जागेवर दाबले जातात, मीडियात येतच नाही ते. असं जर होत असेल तर शेवटी असं आहे की शेवटी मीडिया अत्यंत महत्वाचा रोल आहे. आम्ही तसं करतो, सोशल मीडियाद्वारे प्रयत्न करत असतो, परंतु शेवटी तुम्ही मीडिया म्हणून जे मुख्य चॅनल्स आहे हे आहे, यांची साथ खूप गरजेची आहे. नाही, कधी कधी लोक असं म्हणतात की काँग्रेस म्हणजे बाळासाहेब थोरातांसारखे नेते काँग्रेसमध्ये आहेत की जे असं इमॅजिनच नाही करू शकत की रस्त्यावर उतरून धरणं आंदोलन करतायत किंवा पोलिसांचा लाठीमारच्या समोर जात आहेत किंवा हे आम्ही इमॅजिनच नाही करू शकत. नाही नाही, तुम्ही काय झालं, पूर्वीचा माझा काळ पाहिला नाही, विद्यार्थी काळातला मी चळवळीतला मुलगा आहे. ते मला माहिती आहे, पण आता पुन्हा त्या रोलमध्ये जायची सर्व गरज. केलेलं आहे. आज काही अडचण नाही, रस्त्यावर बसण्यामध्ये मला काही अडचण नाही. आणि मी पक्ष नेता होतो त्यावेळी, म्हणजे याचा अध्यक्ष म्हणून आमची आंदोलन सगळ्या पद्धतीनं केलेली आहेत, अजिबात नाही. आणि आता अडचण नाही. पक्षाकरता म्हणून आणि विचाराकरता, तत्वज्ञानाकरता काही करण्याची तयारी माझी आहे, ठामपणे आहे. आणि काँग्रेसचं सुद्धा मी सांगतो तुम्हाला की कधी काँग्रेस अडचणीत, काँग्रेस असं म्हणता, काँग्रेस अडचणीत नाही, तत्वज्ञान अडचणीत आलंय आमचं. आणि ते जे तत्वज्ञान आहे आमचं, ते राज्यघटनेशी निगडीत आहे, मूलभूत तत्वाशी निगडीत आहे, संतांचं आहे, ते शाश्वत आहे आणि ते टिकणार आहे. आज कठीण काळ असेल, काळ बदलणार आहे. किती काही सोडून गेले, काय झालं, काही नाही, आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल की तरच देश चालणार आहे, हे आम्हाला अंतःकरणापासून वाटतं. त्यामुळं आम्ही ते टिकवणार, हे तुम्हाला सांगतो. नवीन पिढी काँग्रेसकडे येते महाराष्ट्रामध्ये. येईल. आता नवीन पिढीमध्ये खूप मोठा बदल दिसतोय. होती हवा, ती हवा कमी होत असताना दिसते. तुम्ही ठीक आहे, आता तुम्ही निर्णय पद्धतीचे फंडे वापरून जिंकताय, ते मशीन बनलंय भारतीय जनता पक्ष इलेक्शन जिंकण्याचं. नाहीतर माननीय पंतप्रधानांचे सुद्धा बनारसला हालच झाले, असं काही नाहीये. आपण जर पाहिलं तर याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे फंडे वापरतायत आणि इलेक्शन जिंकण्याच्या कृती करतायत. निवडणूक आयोग हाताशी धरणं, निवडणूक आयोग निवडायचा कसा, याच्यातून तुम्ही सुप्रीम कोर्ट बाजूला काढून टाकलं. तुम्ही आता जनसुरक्षा, त्याला एक वेगळं नाव त्यांनी दिलं, ते आणलं तुम्ही. जनसुरक्षा जे बिल आणलेलं हा, आहे आणलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने, हा, त्याच्याबद्दल. ते जे आणलंय, हे पुढचं हे तर खरं म्हणजे लोकशाहीला तुमचं पॉइझनिंग चालू आहे. स्लो पॉइझनिंग म्हणा, फार तर बरा चाललेलं आहे. हे लोकशाहीचा गळा आवळणारं काम चाललेलं आहे. आणि एक दिवस ही लोकशाही अशा पद्धतीने आपण शेवटी जनतेनं हे ओळखावं लागणार आहे. त्याकरता आम्हाला जनतेमध्ये जावं लागेल. बाळासाहेब, शेवटाकडे येताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारणं फार आवश्यक आहे, कारण मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने 1985ला तुम्ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये आलात. अर्थात त्यावेळेस तुम्ही अपक्ष आमदार म्हणून आला होता. ती परिस्थिती वेगळी आहे, त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करायला हवी. पण तुम्ही काँग्रेसच्या घराण्यातले होतात आणि तेव्हापासून तुम्ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये आहात. मंत्री म्हणून तुम्ही जवळपास एक 15-20 वर्ष काम केलेलं आहे. वसंतदादा पाटलांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत तुम्ही महाराष्ट्राचे वेगवेगळे मुख्यमंत्री बघितलेले आहेत. हा एवढा मोठा काळ, हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही आता कशा पद्धतीने बघता? तुम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्र पुढे चाललाय, महाराष्ट्र अडकलाय, की महाराष्ट्रामध्ये जे बदल झाले त्याच्याबरोबर कोपअप करण्यामध्ये किंवा त्याच्याबरोबर त्या वेगाने धावण्यामध्ये तुम्ही आणि काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडतो? नाही, एक लक्षात घ्या, खूप मोठा बदल आहे, हे पहिलं मान्य करावं लागणार आहे. गुणवत्तेची घसरणच आहे, 100% घसरण चालली. पण आता काय म्हणतील, यांचा पक्ष सत्तेवर नाही, हे पराभूत झाले म्हणून असं बोलतात नकारात्मक.
असं नाही, इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे. शेवट असं आहे की इतिहास जो लिहिला जाईल तो तर खरा लिहिला जाणार आहे. त्यावेळेस जे काही विश्लेषण होईल असंच होणार का घसरण त्या काळात लोकशाहीची जाईल. मी पाहिलं 1985ला आमचं सभागृह, 90चं सभागृह, 90 ते 95चं सभागृह, त्यावेळेस वसंतदादा पाटील मुख्यमंत्री म्हणून बसलेले, इकडून विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवार साहेब सुरुवातीला बसले, नंतर विरोधी पक्ष नेते मृणालताई झाल्या, दत्ता पाटील झाले, बबनराव ढाकणे झाले, हे माझे बबनराव नाही त्यावेळेस, परंतु हे सगळे एक काहीतरी वेगळं होतं हो ते सभागृह. ते सभागृह असं होतं की त्यावेळेस सगळे बसले मंत्री जसे स्टॉलवर वाटत होते आम्हाला, तशी इकडून सुद्धा भारी माणसं होती. केशवराव धोंडगेंचं आजही आठवण येते आम्हाला. कधी कधी म्हणतात त्यांचे भाषण वाचले पण त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं तो आवाज नाही आता त्याच्यामध्ये. राम नाईक साहेब, भारतीय जनता पार्टी, राम कापसे साहेब, प्रेमकुमार शर्मा, आज आम्हाला वाटतं अरे काय बोलतो ते. दत्ता पाटील कसं भाषण करत होते. चिमणराव कदम आले होते त्यावेळेस आमच्याकडं, जोरदार पद्धतीनं भाषण त्यांचं राहायचं. काही काही तर अशी आदिवासी आमदार होते की जे सुंदर पद्धतीनं मांडायचे आणि त्याच्याकरता सभागृह बसायचं ऐकायला. सुखदेवबाबू उईकेंचं नाव मी कायम घेत असतो. म्हणजे एकदा पवार साहेब मुख्यमंत्री असताना सुखदेवराव, म्हणजे मी त्यांच्याकडे गेलो, बाहेर जायचं होतं आम्हा दोघांनाही, तर आमदार म्हणून मी होतो, तर तेवढ्या सुखदेवबाबूचं नाव घेतलं. पवार साहेब म्हणले बाळासाहेब बसून घ्या, आणि स्वतः बसले पुन्हा. आणि सुखदेवबाबूचं भाषण 20-25 मिनिट झालं, ऐकलं, आणि मग आम्ही गेलो. मला जाते तुम्हाला काय वाटलं? म्हणलं साहेब हा आदिवासी आमदार आहे पण फार सुंदर पद्धतीनं बारकाव्यानं मांडतो म्हणलं. त्यावेळेस विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषणाला पहिला उभा राहायचा, सभागृह भरायचं. त्यावेळेस मुख्यमंत्री भाषणाला उत्तर द्यायला उभे राहिले, सभागृह भरायचं. त्यावेळेस खातेनिहाय चर्चा चालायची. तर जनरल बॉडी असते ना मीटिंग, त्या पद्धतीने ती खातेनिहाय चर्चा चालायची. मंत्री 8 दिवस अगोदरपासून टेन्शनमध्ये असे तयारी करायची, खूप तयारी करायची. दिवसभर चर्चा झाल्यानंतर मंत्री, आम्ही मंत्री म्हणून आम्ही सुद्धा 1-1 तासाचे उत्तर आम्ही दिलेले, 1-1 तासाचे. तासभर आम्ही बोलायचो, प्रश्नोत्तर व्हायचे. मंत्री सांगायचं का मी काय काय केलं आतापर्यंत, पुढं काय करणार हे सांगायचं. अशी एक चर्चा अलीकडच्या काळात दिसत नाही. आम्ही विरोधी पक्ष त्यावेळेचा जो होता त्यांनी कधी किंवा आतापर्यंत त्यांची संख्या कमीच होती विरोधी पक्षाची. 19 सालापर्यंत निधीची चर्चा आम्ही कधीच केली नाही का आम्हाला निधी कमी मिळाला आणि त्यांना जास्त मिळाला. 19 नंतर ती सुरुवात झाली. खरं आहे, वस्तुस्थिती 19 नंतर सुरुवात झाली. आणि असं झालं की विरोधी पक्षाला निधी द्यायचा नाही, विरोधी आमदाराला निधी द्यायचा नाही, डीपीटीसी मधून पैसे द्यायचे नाही, अक्षरशः छळवणूक, या पद्धतीनं सगळी दिशा चाललेली. भाषण कोण काय करतंय, कसे बोलतात, मोठ्याचं सन्मान ठेवण्याची पद्धत जी आहे ती आता राहिलेली आहे का? काहींना तर विधान परिषदेचे सदस्यत्व एवढ्या करता दिलं का त्यांनी शिव्या द्याव्या एवढ्या करता दिलेले आहेत कधी कधी. आणि ते थांबत नाहीत बोलायचं. एखादा सदस्य वय कमी असताना सुद्धा असं काही वाईट बोलत असतो, तो ज्यावेळेस थांबत नाही त्यावेळेस असं समजायचं की त्या पक्षाकडून त्याला ते काम दिलेलं आहे. आणि ही जर गुणवत्ता तुम्ही ठेवणार असेल, एकमेकाचा सन्मान यावा. पूर्वी खूप वादविवाद व्हायचे, परंतु परत लॉबीत चहा आला एकत्र बसायचे. व्यक्तिगत द्वेष त्याच्यामध्ये नव्हता. आता व्यक्तिगत द्वेषापर्यंत, पिळवणुकीपर्यंत, छळ करण्यापर्यंत, विरोधी म्हणजे त्याचा छळच करायचा, ही जी वृत्ती आहे ही लोकशाहीला पोषक नाही. आणि मी म्हणतो, आता विरोधी पक्षात म्हणतो म्हणून म्हणत नाही मी, हे इतिहास सुद्धा म्हणणार आहे का चुकतंय, कुठेतरी दुरुस्त करावं लागेल. समोर सगळे विद्यार्थी बसलेत, तुम्ही अजूनही सांगाल त्यांना की राजकारणात या, कारण हे असं ऐकल्यानंतर मला वाटत नाही की कोणी राजकारणात यायला तयार नाही. हे दुरुस्त करण्याकरता त्यांनाच यावं लागेल. कदाचित ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई सुरू करतोय आपण असं समजून उतरावं लागेल. आणि तितकी तयारी ठेवली पाहिजे. फार घाई करून नाही का लगेच मी आमदार झालो पाहिजे असं नाही म्हणायचं. मी तत्वाकरता, विचाराकरता राजकारण करतो असं ज्यावेळेस म्हणाल. आणि खरं सांगतो की मी राष्ट्रवादीत गेलो नाही, काँग्रेसमध्ये थांबलो. त्यावेळेस इलेक्शन आलं होतं पवार साहेबांचं, म्हणजे 99ची गोष्ट. राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळी झाली त्यावेळेस. तुम्हाला पहिली ऑफर होती त्यावेळेस. मी तर पवार साहेबांचं तसं त्यावेळेस माझं व्यक्तिगत खूप चांगलं संबंध. परंतु मी म्हणलं इलेक्शन आलंय, कदाचित जड जाईल इलेक्शन. आपण वडिलांना म्हटलं, वडील एकदम स्वातंत्र्यसैनिक होते. ते म्हणले तू काय इलेक्शन करता राजकारण करतो का, आमदार होण्याकरता करतो का तत्वाकरता करतो? राजकारण हे तत्वाचं असलं पाहिजे, विकासाचं असलं पाहिजे. हे सूत्र आपण ठेवलंच पाहिजे.
दुर्दैवानं कोणतीही निवडणूक आता ही विकासाच्या मुद्द्यावर होत नाही. संपूर्णपणे दिशा बदलून, दिशा वेगळीच दाखवून, लोकांचे मन भरकटवून निवडणुका जिंकल्या जात आहेत. विकासावर चर्चा केली पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे. मी हे केलेलं आहे, हे करील असं म्हटलं पाहिजे. देश कसा पुढणार हे सांगितलं पाहिजे, राज्य कसं पुढणार हे सांगितलं पाहिजे. त्याच्यावर दुर्दैवानं होत नाही. हे सगळं बदलवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हे तर खरं तरुणांपुढचंच आव्हान आहे यांच्या पुढचं. ठीक आहे, आपण अपेक्षा करूया की नवीन पिढी अशाच पद्धतीने राजकारणात येईल आणि ज्या पद्धतीने तुमच्या वडिलांनी तुमचा कान पकडला होता 99 मध्ये जेव्हा तुम्ही विचार करत होता आपण पक्ष बदलूया म्हणून, त्याच पद्धतीने तुम्ही पण काँग्रेसच्या लोकांचे कान पकडाल अशी आपण अपेक्षा ठेवूया. आणि बाळासाहेब खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आलात आणि आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्याचबरोबर ओपनली तुम्ही आज या चर्चेमध्ये सामील झालात, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचाही आभारी आहे मी. थँक्यू.